आज आमचं परत एक कोल्हापूरमध्ये काम होतं म्हणून परत कोल्हापूरला चाललो होतो. भावानं फोटोग्राफर म्हणल्यावर सारखं जायला लागते सोडा, त्यात काही विषय नाही. 50 रुपये काटून मेरी हो रही. कोल्हापूरमध्ये गेल्या गेल्या पोहोचच पडला म्हणून असं चहा प्यायला गाडी थांबवलो. मला आणि पॅटेल असं गरम गरम मस्तपैकी चहा घेतलो. 5-10 मिनिटांमध्ये चहा पिलो. पोहोच थांबल्यानंतर तिथं स्टुडिओवरती निघालो. 10-15 मिनिटात तिथलं काम आवरलं. तिथं काहीतरी खायला जरा बाहेर गेलो. काहीतरी खायला गेलो म्हणजे मिसळ घेतलो सोडा, त्यात काही विषय नाही. पॅटीने काय मिसळ घेतली होती सोडा, मी काय सँडविच घेतलो होतो. गच्चमध्ये तिथं असं सँडविच खाऊन घेतलो. कोल्हापूरमधली दुपारपर्यंत सगळी कामावरून तिथं आम्ही लगेच घरला निघालो. पॅटीला इचलकरंजीमध्ये सोडलो. तिथं मी डायरेक्ट घरला निघालो. घरला गेल्या गेल्या आवरलो. तिथं डायरेक्ट सांगलीला निघालो, कारण सांगलीमध्ये आम्ही 3-4 जण असं जेवायला बाहेर जाणार होतो. 10-15 मिनिटांमध्ये सांगलीमध्ये हॉटेल पाशी पोहोचलो. तर भावना हॉटेल कसलं भारी आहे बघा. आतमध्ये गेल्या गेल्या पहिला आरशामध्ये असं बारीकमध्ये व्हिडिओ घेतलो. काच एवढी मोठी आहे म्हणल्यावर हॉटेल कसला असणार आहे तुम्हाला माहिती आहे सोडा, त्यात काही विषय नाही. तिथं आम्ही तिघांनी वरती जाऊन असं मॉकटेल पिऊन घेतलो. तर हे मॉकटेल आपल्या भावाने केलं बघा, त्यात काही विषय नाही. तिथं आम्ही गच्चमध्ये मॉकटेल पिऊन असं खाली जेवायला आलो. तर आज आम्ही सगळेजण असं व्हेज मध्ये जेवणार होतो. सगळ्यात पहिला नाद्याबाद मध्ये